हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना। हे चिमण्यांना खाऊ ठेवला इथे, रोज असतात इथे दिवसभर आणि हे पाणी आहे। आता सकाळ सकाळ सगळ्या झाडांना पाणी मारून घेतलंय। आता पाणी मारून झाले झाडांना। खाली भाजीचा वेल आहे, ते भाजी काढायची आता। ही तुळसबाग किती छान आली, मंजुळा पण भरपूर लागली होती। असा मावा लागतो ना याला झाडाला, त्याच्यामुळे त्याच्यावर BSC पावडर मारायची असते। पूर्ण झाडावरती मारलेली आहे इथे, आणि कशी मारतात ते पण पहा। हे पाहिजे झाड आहे, याच्या शेंगा काढायचे तर खूप शेंगा लागलेत त्याला आता। अशा शेंगा आहेत। आता शेंगा झाल्या आहेत तोडून सगळ्या, किती निघाल्या ते नंतर बघू। शेंगा निघाल्यात आता। शेतामध्ये भाजीपाला तर पिकवला जातोच, पण आपल्याला आवड असेल तर आपण कुठं पण पिकवू शकतो। आता शहरी भागामध्ये तर जागा नसते कुठे भाजीपाला लावायला, एकतर कुंड्यांमध्ये लावू शकतो किंवा थोडीफार जागा असेल तर तिथे लावू शकतो। तर इथे थोडीशी मी गार्डन बनवलेली आहे खाली मोकळ्या जागेमध्ये। तर तिथे थोडी हरभऱ्याची भाजी लावलेली, मेथी आहे, मिरच्या आहेत, राजमा आहे आणि ही वालपापडी आहे। असे दाणे त्याचे, आणि लवकर लक्ष दिलं नाही ना तर ह्या थोड्या वाळलेल्या शेंगा निघाल्या। ही नंतर पुढच्या वर्षी बी लावण्यासाठी पण उपयोगी येतील। हे सोलून नाही ठेवायच्या, अशाच ठेवायच्या, म्हणजे खराब होत नाही आणि यांना कीड पण लागत नाही। कारण किडीचं बीज जर आपण लावलं तर ते झाडं येत नाहीत, आणि आली तर व्यवस्थित येत नाहीत ते। आणि ह्या थोड्याशा मिरच्या पण निघाल्यात आता, याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत अजून। सरसोची भाजी पण लावलेली आहे खाली, तर थोडीशी मी काढून आणली। याच्यात आता अजून दुसऱ्या पण भाज्या ॲड करायच्यात। 4-5 भाज्या मिक्स करतात, त्याच्यामुळे मग ती भाजी भरपूर होती, म्हणून मी ही फक्त 2 झाडं आणलेली आहेत।